नमस्कार माऊली. चला, ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण सर्वजण ज्ञानेश्वरीच्या सहवासात चाललेलोच आहोत. आता एखाद्याच्या सहवासात आपण जाणार असू तर आपण काहीतरी पूर्वतयारी करतो. अर्थात काही माहिती मिळवणं, चौकशी करणं, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे किंवा एखाद्या वस्तूच्या आपण सहवासात जाणार असू तर त्याच्या गुणधर्म काय आहेत, अशा काही गोष्टी आपण माहिती करून घेतो. आणि ही माहिती करून घेतल्यामुळे काय होतं, सहवासातलं आपलं जे एक संवाद असतो, जो वेळ आपण घालवतो, त्याच्यामध्ये एक सहजपणा येतो. आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. आज आपण ज्ञानेश्वरीच्या सहवासात जाणार आहोत म्हटल्यावर माऊलींनी सुद्धा ती आपली काळजी घेतली आहे बरं का. माऊली आपल्याला ह्या सहवासात जाण्याच्या अगोदरच सूचना करतात की आपल्याला जर ज्ञानेश्वरीच्या सहवासात जायचं असेल तर आपली मनोभूमिका कशी पाहिजे, आपली अवस्था कशी पाहिजे. तर माऊली म्हणतात आपलं अंतःकरण हे स्थिर पाहिजे. त्याचबरोबर अत्यंत आवडीने, प्रेमाने आपण या ज्ञानेश्वरीकडे बघितलं पाहिजे. खरोखरच सांगतो, काही वेळा ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा अर्थ अर्थात शब्दार्थ जरी नाही समजला ना तरी माऊलींचे ते शब्द, ती अक्षर आपल्या मनावर आणि बुद्धीवर असा आघात करतात, अशी स्पंदनं निर्माण करतात की कुठेतरी ना चित्तात, अंतःकरणात एक आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा झरा असा झुळूझुळू व्हायला लागतो. आणि त्यासाठीच जणू माऊली म्हणतात की आपलं अंतःकरण स्थिर पाहिजे, मनात प्रेम पाहिजे आणि आदर पाहिजे. ह्याच्या काही उदाहरणं देताना, दृष्टांत देताना माऊली म्हणतात, चकोर पक्षी जो असतो ना, तो काय करतो, शरद ऋतूमधलं जे चांदणं असतं त्या चांदण्यातले कण अगदी अलगदपणे वेचतो. किती अलगदपणे, तर ज्याप्रमाणे एखादा भ्रमर एखाद्या कमळावरती, फुलावरती बसावा, पण त्या कमळाला आणि फुलाला समजूच नाहीये की आपल्या अंगावरती, खांद्यावरती हा भ्रमर बसलाय. इतक्या अलगदपणे तो पावलं टेकवतो आणि परागकण वेचतो. माऊली म्हणतात हाच मनाचा, अंतःकरणाचा अलगदपणा राहू दे. थोडक्यात काय, तर माऊलींचे हे शब्द जेव्हा आपल्या मन बुद्धीवर आघात करतात ना, त्यावेळी भावनांची स्पंदनं मनात स्फुरतात. ती आपल्याला अलगदपणे वेचता आली पाहिजेत. आता माऊलींचे शब्द जर आपण पाहिले ना तर इतके सुंदर आहेत. माऊली म्हणतात, जैसे शारदीयेचे चंद्र कळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे, तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणूनिया. माऊलींनी इथे एक सूचना केली आहे बरं. आपल्याला ही कथा अनुभवायची, नुसती समजून घ्यायची नाहीये, तर आपल्या अंतःकरणात उमटणारी स्पंदनं, भाव याच्याकडे लक्ष ठेवायचंय. त्यातूनच हा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. हा अनुभव अतींद्रियांच्या पातळीवर घ्यायचा आहे, भावनेच्या पातळीवर घ्यायचा आहे. हे शब्देविण संवातीचे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेय असे, जैसे भ्रमर परागू नेती, परी कमळ दळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. अजून एक दृष्टांत माऊली देतात आणि म्हणतात की ज्याप्रमाणे चंद्र विकासिनी कमळं जी असतात ना, ती चंद्र आकाशात प्रगट झाल्यावर आपली जागा न सोडता विकास पावतात आणि अलगदपणे त्या चंद्राला आलिंगन देतात. त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा कुठे जायला नको, कुठे यायला नको, तर आपल्यापाशीच आपल्या अंतःकरणात उमटणाऱ्या आनंदाला, भावनांना आपल्याला कवटाळता येईल. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे, आथिला तोची जाणे मानू ये. ही माऊलींनी आपल्याला सूचना करत आपल्याला ही कल्पना दिली आहे की तुम्ही कशी तयारी करा, काय पूर्वतयारी करा. स्थिर अंतःकरणाने सहवासात या आणि माऊलींच्या शब्दांना मन, बुद्धी यांची गाठभेट घेऊ द्या.
जी स्पंदनं उमटतील, जे भाव उमटतील, ते त्या पराग कणांसारखे आपल्याला वेचून घ्यायचेत माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.